गणेश तसे चांगले राहिले आमच्या सरांजवळ आणि मग त्याची पोटली बांधून ठेवतात. मग बोलतात ते मग ते ब्राह्मण काय म्हणे, अरे वा म्हणे धने तर तुमचे चांगलेच आहे म्हणे, मग तुमच्याजवळ खूप पैसा आहे म्हणे. दिवाळी हे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, चिंतामणी मोरया, सिद्धिनाथ महाराज की जय. गौरी शंकर पार्वती आदिशक्ती माता भगवती माँ भवानी जय राम जय माता दी माता श्री राम जय राम जय जय राम हरि ओम शांति मंगल मोरया, गणपती बाप्पा मोरया, चिंतामणी मोरया, सिद्धिविनायक महाराज की जय. घे तिकडून फोटो घे, उभी राहा गड्यावर मज होणे होते गणपती. आता आमची आरती वगैरे सगळं झालं आहे. आता मिठाईची बारी. मिठाई वगैरे खातो आता आम्ही, प्रसाद घेतो आणि मग बाहेर थोडं फटाके वगैरे फोडतो. अशी मी वेअर केली आहे साडी आणि असं अंगसूत्र वगैरे आलं. कशी दिसत आहे तर मला कमेंट करून जरूर सांगा. आणि पूजाविधी कशी मांडली आहे आणि काय कमतरता आहे ते पण सांगा. पूजाशी मी अजून सुधारणा करू शकेन तर जरूर सांगा. तुम्हाला जास्त माहिती असेल की दीपावलीला काय काय केलं पाहिजे तर ते सुद्धा सांगा. चला मग आता मिठाई खाते मी. ते विधीसोबत माझ्या गप्पा चालू आहे आणि खूप एन्जॉय करू राहिलो आम्ही. आणि इथे वीरला फटाक्याची खूप घाई झाली आहे म्हणून पटपट त्यांनी नमस्कार केला आणि मिठाई घेतली आणि देवीसमोर 2 फुलझड्या पेटवल्या आणि तो चालता बनला कारण त्याला खूप फटाके फोडायचे होते. त्याला फटाक्याचा मुहूर्त चालला जाईल म्हणून त्याला खूप घाई होती म्हणून तो घेतला. महालक्ष्मी जी के पास निकाल, देवीसमोर महालक्ष्मी के पास निकाल. खूप एन्जॉय केलं. फुलझडी बाहेर गेलो रखना फोटो शूट. मला दूर इकडे मागे 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 खाली. पूजा झाल्यावर नंतर मात्र आम्ही मिठाई वगैरे खाल्ल्यावर नंतर आम्ही बाहेर आलो आणि असं हे घर सजलेलं होतं माझं दिव्यांनी, लायटिंगनी आणि कॅन्डलनी. जिथे तिथे दिवे लावले होते आणि का लायटिंग लावलेल्या होत्या आणि फुलांनी वगैरे रांगोळी काढल्या होत्या. सजवलेलं होतं हे असं माझं घर सजलेलं होतं. म्हणजे दिवाळीच्या दिवशी जितकं सजवलं तितकं कमीच आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. पण माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी सजवलं आणि सजवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे मी नॅचरल प्लांट लावण्याचा प्रयत्न केला. कसं वाटलं. आणि इथे पण तोरण आणलेले होते हे मी बाजारातून आणि दाराला पण तोरण लावलेलं होतं. इथे फुलांची विधीने रांगोळी काढली होती, दिवे लावले होते. इथे सर्व माझे इंडोर प्लांट वगैरे आहे पाहू शकता. आणि हे मोठं असं झुंबर असं लावलेलं आहे आणि इथे पण छोटासा कंदील लावलेला आहे. हा पण मी लॅम्प 120ला आणला होता. तोरण वगैरे आणले होते ना हे लटकन वगैरे, तिथूनच मी हा लॅम्प पण आणला होता. अगदी छान आहे ना, क्यूटसा छोटासा. 120ला छान छान सामान मिळतं दिवाळीत आणि घ्यावंसंच वाटतं. मला जे आवश्यक वाटलं, चांगलं वाटलं ते मी घेतलं. शेजारीच माझी ताई राहते, तिच्याकडे गेल्या थोडा वेळ बस. चला ना आता जेवण करायचं आहे ना. तुलाच माहिती, तू एकदम क्लिअर काढला.
अबे ते फ्लॅश हा नाही कॅमेरा दीप काढ वर. फोटो क्लिक कर त्यांच्यावर फ्लॅश नाही होत ना. दीप काढ. फोड ना फोड ए हा जोडा अरे अगरबत्तीने जोडून टाकल्या. गोड गोड खूप झाला ना. खूप खाल्ले मी मिठाई. चला आता अरे वा तांब्याचं ठेवलं तू तर. काय ठेवलं मग? हो मी पण असंच ठेवलं. चला ना आता जेवण करायचंय ना. दीप तुलाच माहिती तू एकदम क्लिअर काढला. अबे ते फ्लॅश हा नाही कॅमेरा दीप काढ वर. फोटो क्लिक कर त्यांच्यावर फ्लॅश नाही होत ना. दीप काढ. तोरण पण मी तिथूनच घेतलं होतं. खूप सुंदर आहे ना. तुम्हाला कसं वाटलं सगळं आणि तुम्ही कसं सजवलं ते मला कमेंट करून जरूर सांगा. आवडलं असेल